जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। तर आपण सुकन्या समृद्धी योजना जे खाते होते ते खाते आपण निशुल्क तुम्हाला दिलेलं आहे। ज्याच्यात 250 रुपये जे खात्यांमध्ये रक्कम होती, जे खाते भरण्यासाठी म्हणजे उघडण्यासाठी 250 रुपये रक्कम भरायची होती, तर ती आम्ही आमच्या वतीने तुमच्या खात्यामध्ये टाकलेली आहे। तिथून सुकन्या योजना ही तुमची सुरू झाली आहे। तर सुकन्या योजनेमध्ये पुन्हा तुम्हाला व्यवस्थित माहिती देतो की हे 10 वर्षापर्यंत मुलीपर्यंत ही योजना असते आणि सदर योजनेमध्ये पूर्ण वर्षभरामध्ये 1000 रुपये आणि 1.5 लाखापर्यंत तुम्ही भरू शकता, परंतु 1000 रुपये किमान पूर्ण वर्षात भरायचे कंपल्सरी आहे आणि याच्यामध्ये 8.5% व्याज आहे, जे तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने भेटत राहणार। मुलीचा 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 21 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला ती रक्कम काढता येते। त्यांच्या शिक्षणासाठी असेल, त्यांच्या लग्नासाठी ती रक्कम तुम्हाला उपयोगी पडते, म्हणून ही योजना खूप चांगली योजना आहे। तर त्या अनुषंगाने आज महिला दिनानिमित्त जे पासबुकचं वितरण या ठिकाणी आपण ह्या लहान चिमुकल्या मुलींना करणार आहोत। लहान बाळांना पासबुक वाटप करण्यात आलेले, काय माहिती द्याल विषयी? 8 मार्च 2024 जो आजचा दिवस आहे, हा जागतिक महिला दिवस म्हणून म्हणजे जागतिक महिला दिवस म्हणून मनवला जातो आणि त्या अनुषंगाने आज लालगड शाखेच्या वतीने या ठिकाणी समृद्धी योजना जी आहे, पोस्टल योजना जी आहे, तर त्याच्यामध्ये म्हणजे मुलींना त्यांच्या लग्नासाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी ते पैसे पुढे जाऊन काढता येतात आणि त्या अनुषंगाने त्यांच्या खात्यामध्ये एक 250 रुपयाचे धनादेश आम्ही आमच्या वतीने टाकून ते खातं त्यांना सुरू करून दिलेलं आहे। म्हणजे आजच्या मुलींना पुढच्या दृष्टिकोनातून जे पैसे उपयोगी पडतात, तर ती जी सुकन्या समृद्धी योजना आहे तिचं खातं या ठिकाणी आम्ही उघडून दिलेलं आहे आणि या ठिकाणी जागतिक महिला दिन आहे, तर त्या अनुषंगाने या पासबुकचं वितरण या ठिकाणी आमच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या मी शुभेच्छा देतो सर्वांना। माझ्या जेवढ्या माता भगिनी आहेत सर्वांना शुभेच्छा। आणि आज महाशिवरात्री देखील आहे, तर महाशिवरात्रीचे देखील मी या ठिकाणी सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो। आणि उद्याचा दिवस जो 9 मार्च आहे, तर आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे, तर उद्याच्या 9 मार्चच्या महाराष्ट्र नवनिर्माण वर्धापन दिनाच्या देखील या ठिकाणी मी सर्व भारतीयांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आतापर्यंत किती मुलींना त्या पासबुकमध्ये खात्यामध्ये पैसे भरलेले जे तुमच्या आपण या ठिकाणी 51 मुलींचा धनादेश त्या ठिकाणी 250 रुपयाप्रमाणे प्रत्येक खात्यामध्ये दिलेला आहे आणि आमचा उद्देश एकच आहे की या धनादेशच्या माध्यमातून सर्व पालकांनी त्या ठिकाणी तो धनादेश म्हणजे 1000 रुपये वर्षाला कमीत कमी आणि 1.5 लाख जास्तीत जास्त धनादेश टाकावा आणि त्या अनुषंगाने चक्रवाढ पद्धतीने त्यांना जे व्याज आहे 18 वर्ष 21 वर्षानंतर त्यांना जे पैसे मिळणार आहे ते त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठी त्यांना उपयुक्त ठरणार आहे। खूप चांगली योजना या ठिकाणी भारत सरकारने दिलेली आहे। तर त्या अनुषंगाने मी प्रत्येकाला आवाहन करेन की आपण ज्यांनी खातं उघडलं नाही आहे, 10 वर्षाच्या मुलीपर्यंत ते खातं असतं, ज्यांनी उघडलं नाही तर त्यांनी उघडून घ्यावं आणि आपल्या मुलींसाठी सहकार्य करावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।